ज्या दिवशी संविधान लागू झालं तो दिवस तुम्ही काळा दिवस म्हणून पाळला. ज्या दिवशी या देशाचा तिरंगा हा झेंडा म्हणून स्वीकारण्यात आला तुम्ही त्याला अशुभ म्हटलं, पायाखाली तुडवलं. तुमचं संविधान म्हणजे मनुस्मृती असं तुमचे गोळवलकर, सावरकर यांचं म्हणणं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये काँग्रेसनी आणलं. ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन काँग्रेसनी बनवलं. निवडणूक हारल्यानंतर राज्यसभेमध्ये काँग्रेसनी आणलं. कायदा मंत्री काँग्रेसनी केलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः म्हटलं की काँग्रेस जर नसती तर हे संविधान मला तयार करता नसतं आलं. तुम्ही रामलीला मैदानावर त्यांचा पुतळा जाळला हो. मोदीजी, तुमचं खोटं बोलणं, तुमची जुमलेबाजी करणं, तुमचा इतिहास नव्यानं लिहिण्याचा प्रयत्न करणं की तुम्ही मूर्ख आहात हाही प्रश्न पडतो. अपमानित जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला कोणी केलं असेल तर ते भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेने केलेलं आहे. अपमानित जर कोणी केलं असेल तर 3000 वर्ष तुमच्या या विचारधारेने एका समाजाला गावकुसा बाहेर ठेवलं, पाणी सुद्धा पिऊ दिलं नाही.